पाहिजेत। श्री साई शिक्षण संस्था वाशिम द्वारा संचालित श्री रणजित सिंह मोहिते पाटील DTED कॉलेज, ॲड्रेस सुपखेला, तालुका, जिल्हा वाशिम येथील रिक्त पदे भरणे आहे। मित्रांनो, ही जाहिरात वाशिम जिल्ह्यातील आहे। NCTE भोपाळ व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1, पदाचे नाव प्राचार्य, पदसंख्या 1 जागा। प्राचार्य या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA/MSc M.Ed 55% गुणासह 5 वर्षाचा अनुभव। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे। प्राचार्य या पदासाठी MA चालेल किंवा MSc म्हणजेच MA/M.Ed चालेल 55% गुणासह 5 वर्षाचा अनुभव, किंवा MSc M.Ed चालेल 55% गुणासह 5 वर्षाचा अनुभव। त्यानंतर अनुक्रमांक 2, पदाचे नाव सहाय्यक अध्यापक, पदसंख्या एकूण 5 जागा। अनुक्रमांक 2 मध्ये सहाय्यक अध्यापक या पदाच्या भरण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA/B.Ed किंवा M.Ed म्हणजेच MA/B.Ed चालेल किंवा MA/M.Ed। विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, किंवा MSc B.Ed चालेल किंवा M.Ed, MSc B.Ed किंवा MSc M.Ed। विषय दिले आहे गणित, विज्ञान, 55% गुणासह 5 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आवश्यक। त्यानंतर अनुक्रमांक 3, पदाचे नाव कला शिक्षक अंशकालीन, 1 जागा भरण्यात येत आहे। कला शिक्षकाची अंशकालीन पद 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ATD। त्यानंतर अनुक्रमांक 4, पदाचे नाव कार्यानुभव शिक्षक अंशकालीन, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता CTC। त्यानंतर आहे अनुक्रमांक 5, पदाचे नाव संगीत शिक्षक अंशकालीन, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BA चालेल किंवा MA संगीत किंवा संगीत विशारद। तर या ठिकाणी संगीत शिक्षकासाठी शैक्षणिक पात्रता आहे BA चालेल किंवा MA म्हणजे BA संगीत किंवा MA संगीत किंवा संगीत विशारद। त्यानंतर अनुक्रमांक 6, पदाचे नाव शारीरिक शिक्षक अंशकालीन, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता MA/BA BPEd म्हणजेच MA BPEd चालेल किंवा BA BPEd। त्यानंतर आहे अनुक्रमांक 7, पदाचे नाव संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BSc कॉम्प्युटर चालेल किंवा MSc कॉम्प्युटर सोबतच MSCIT म्हणजेच या ठिकाणी संगणक शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc कॉम्प्युटर चालेल किंवा MSc कॉम्प्युटर आणि MSCIT। 1 जागा भरण्यात येत आहे संगणक शिक्षक या पदाची अनुक्रमांक 7 मध्ये। त्यानंतर अनुक्रमांक 8, पदाचे नाव ग्रंथपाल लायब्ररियन, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BLIP चालेल किंवा MLIP। त्यानंतर अनुक्रमांक 8, पदाचे नाव लिपिक क्लर्क या पदाची भरती करण्यात येत आहे किंवा लिपिक या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेची पदवीधर व संगणक प्रमाणपत्र व इंग्रजी मराठी टायपिंग म्हणजेच या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट चालेल व संगणक प्रमाणपत्र कॉम्प्युटर सर्टिफिकेट व इंग्रजी मराठी टायपिंग। त्यानंतर आहे अनुक्रमांक 10, पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंट, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान उत्तीर्ण म्हणजेच 12th सायन्स पास किंवा उत्तीर्ण। त्यानंतर आहे अनुक्रमांक 11, पदाचे नाव शिपाई, 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा मॅट्रिक उत्तीर्ण। इन्फॉर्मेशन सूचना 1, सहाय्यक अध्यापक या पद संस्थेतील 2 पदे अनुक्रमे SC व ST संवर्गातील उमेदवारांकरिता राखीव राहतील। तर जी काही सहाय्यक अध्यापक ही पदे दिलेली आहे या पदांमध्ये अनुक्रमे SC म्हणजे शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती व ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवारांकरिता राखीव राहतील। म्हणजेच SC व ST संवर्गातील उमेदवारांकरिता सहाय्यक अध्यापक या पदांमधील SC व ST संवर्गातील उमेदवारांकरिता पदे राखीव राहतील। 2, वेतनश्रेणी NCTEच्या नियमानुसार। तर या ठिकाणी वेतनश्रेणी किंवा पगार NCTEच्या नियमानुसार मिळणार आहे। 3, SC/ST उमेदवारांना 5% गुणांची सवलत देण्यात येईल। जे कोणी SC कॅटेगरीचे उमेदवार आहे किंवा ST कॅटेगरीचे उमेदवार आहे अशा SC किंवा ST
किंवा SC आणि ST उमेदवारांना 5% गुणांची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. 4. मुलाखत दिनांक. मुलाखतीचा दिनांक आहे 10 जून 2026 रोज बुधवार सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 5. मुलाखत स्थळ. मुलाखतीचे ठिकाण आहे श्री रणजितसिंह मोहिते पाटील, DTED कॉलेज, सुखेला, तालुका, जिल्हा वाशिम. त्यानंतर आहे 6. टिप. मूळ कागदपत्रासह साक्षांकित प्रती व 3 रंगीत पासपोर्ट फोटो घेऊन स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. तर उमेदवारांनी सोबत ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह म्हणजेच मूळ कागदपत्रासह आणि मूळ कागदपत्राच्या साक्षांकित प्रती व सोबत 3 रंगीत पासपोर्ट फोटो घेऊन उमेदवारांनी स्वखर्चाने इंटरव्ह्यूला किंवा मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे. सुनील पाटील, अध्यक्ष, श्री साई शिक्षण संस्था, वाशिम. मोबाईल नंबर, संपर्क क्रमांक दिला आहे अधिक माहितीकरिता. पहिला संपर्क क्रमांक 9422861419 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9423844899. जाहिरात क्रमांक 2. भारतीय विद्या मंदिर अमरावतीच. महाविद्यालयाचे नाव दिले आहे भारतीय महाविद्यालय मोर्शी, डिस्ट्रिक्ट अमरावती. मित्रांनो, ही जाहिरात अमरावती जिल्ह्यातील आहे आणि महाविद्यालयाचे नाव दिले आहे भारतीय महाविद्यालय मोर्शी. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत, थेट मुलाखत या ठिकाणी घेतली जात आहे. फॉर टीचर्स ऑन क्लॉक अवर बेसिस, कॉन्ट्रीब्युटरी बेसिस. तर या ठिकाणी शिक्षक नेमण्यात येत आहे क्लॉक अवर बेसिस, घड्याळी तासिका तत्वावर किंवा कॉन्ट्रीब्युटरी बेसिसवर. फॉर परमनंट नॉन ग्रँट सेक्शन्स, परमनंट नॉन ग्रँट सेक्शनकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे, CHB शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा कॉन्ट्रीब्युटरी बेसिसवर शिक्षक नेमण्यात येत आहे. अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर अपॉइंटमेंट्स ऑफ कॅन्डिडेट्स इन द कॉलेज ऑन कॉन्ट्रीब्युटरी बेसिस किंवा CHB फॉर फॉलोइंग प्रोग्राम्स ऑब्लिक कोर्सेस. तर या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे कॉन्ट्रीब्युटरी बेसिस, CHB बेसिसवर नेमणूक करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील प्रोग्राम्स किंवा कोर्सेस किंवा अभ्यासक्रमाकरिता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1 प्रोग्राम्स BA किंवा कोर्सेस अभ्यासक्रम BA करिता. सब्जेक्ट आहे कोर्सेस अँड नंबर ऑफ पोस्ट इंग्लिश लिटरेचर 2 जागा भरण्यात येत आहे इंग्लिश लिटरेचर करिता. त्यानंतर मराठी लिटरेचर 2 जागा, मराठी विषय आणि मराठी वाङ्मय 2 जागा, इंग्रजी विषय आणि इंग्रजी वाङ्मय 2 जागा, अशा 4 जागा झाल्या. त्यानंतर आहे होम इकॉनॉमिक्स 2 जागा, हिस्ट्री 2 जागा, इतिहास 2 जागा, पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र 2 जागा, जॉग्रफी भूगोल 2 जागा आणि इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र 2 जागा किंवा 2 पदे भरण्यात येत आहे. म्हणजेच या ठिकाणी BA कोर्सेसला प्रत्येक ठिकाणी 2-2 जागा विषयाकरिता भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 2 प्रोग्राम्स किंवा अभ्यासक्रम किंवा कोर्सेस BSc बॅचलर ऑफ सायन्स. सब्जेक्ट आहे केमिस्ट्री 4 पोस्ट, रसायनशास्त्र या विषयाचे 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर फिजिक्स पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्र 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर बॉटनी वनस्पतीशास्त्र एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे झुऑलॉजी प्राणीशास्त्र एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. आणि शेवटचा विषय आहे मॅथमॅटिक्स एकूण 4 जागा भरण्यात येत आहे गणित विषयाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 3 प्रोग्राम्स MA मास्टर ऑफ आर्ट. सब्जेक्ट दिला आहे पॉलिटिकल सायन्स एकूण 4 जागा भरण्यात येत आहे, राज्यशास्त्र 4 जागा, हिस्ट्री 4 जागा, इतिहास 4 जागा. त्यानंतर सिरियल नंबर 4 प्रोग्राम्स किंवा कोर्सेस MCOM मास्टर ऑफ कॉमर्स. शैक्षणिक पात्रता किंवा विषय दिले आहे कॉमर्स एकूण 4 जागा, वाणिज्य विषयाच्या 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्यानंतर खाली पहा इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा गुणवत्ता ॲज पर UGC अँड स्टेट गव्हर्मेंट रूल्स. UGC आणि राज्य सरकारच्या नियमानुसार एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड टू अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेटेड 12 जून 2026 ॲट 11 AM इन द ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे UGC आणि स्टेट गव्हर्मेंटच्या नियमानुसार राहणार आहे शैक्षणिक पात्रता किंवा गुणवत्ता. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचा दिनांक आहे 12 जून 2026
आणि मुलाखतीला हजर राहण्याची वेळ आहे 12 जूनला सकाळी 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण आहे ऑफिस ऑफ द प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. डॉक्टर आराध्य जी वैद्य, प्रेसिडेंट. डॉक्टर प्रशांत व्ही भागवतकर, जनरल सेक्रेटरी, भारतीय विद्या मंदिर, अमरावती. डॉक्टर एस व्ही आगरकर, प्रिन्सिपल, भारतीय महाविद्यालय, मोर्शी. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.